त्या राज्यात गुंडाराज सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। विरोधकांच्या निशाण्यावर आता सत्ताधारी आलेले आहेत। सत्ताधाऱ्यांचे गुंडासोबतचे फोटो समोर येत आहेत। 2 दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचा देखील फोटो समोर आला होता। संजय राऊत यांनी तो ट्विट केला होता। यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो समोर आलेला आहे। त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी आलेत। श्रीकांत शिंदे यांच्या सोबत देखील गुंडांचा फोटो समोर आला होता। अजित पवार यांचा देखील एक असाच फोटो समोर आलेला आहे। एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो समोर आलेला आहे। त्यामुळे राज्यात गुंडाराज सुरू आहे का अशी भूमिका विरोधक घेत आहेत। विरोधकांच्या निशाण्यावर आता सत्ताधारी आहेत। सत्ताधाऱ्यांचे गुंडासोबतचे फोटो समोर येत आहेत। श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवशी असाच एक फोटो समोर आला होता। संजय राऊत यांनी तो ट्विट केला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील असाच फोटो ट्विट करण्यात आलेला आहे। अजित पवार यांचा देखील फोटो समोर आलेला आहे। सत्ताधाऱ्यांचे गुंडासोबतचे फोटो समोर येत आहेत। विरोधकांच्या निशाण्यावर त्यामुळे सत्ताधारी आलेत। राज्यात गुंडाराज सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। विरोधकांच्या निशाण्यावर सत्ताधारी आलेले आहेत। सत्ताधाऱ्यांचे गुंडासोबतचे फोटो समोर येत आहेत। तर आपल्यासोबत शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे या जोडले गेलेले आहेत। ज्योतीजी, सत्ताधाऱ्यांचे काही फोटो आपल्या समोर येत आहेत जे गुंडांसोबतचे आहेत। आपली काय प्रतिक्रिया आहे? मला या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणाने सांगायची होती की सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचा वाढदिवस होता आणि त्यामध्ये त्यांना कोणतीही कल्पना नसताना तिथं तो व्यक्ती गेलेला होता। आणि तुम्ही एक बघावं लागेल की आमचा प्रामाणिकपणा बघा की लगेच ज्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला तिथे आणलेलं होतं त्याला लगेच पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे। पण मला विचारायचं आहे की संजय राऊत हे स्वतः जामिनावरती बाहेर आहेत, मग आम्ही त्यांना आरोपी म्हणायचं का? किंवा मध्ये सलमान फाळकेचे फोटो हे सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाडांच्या बरोबर व्हायरल झालेले होते, ड्रग्ज डीलर, मग त्याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये। ज्यावेळेस अंतरवली सराटी मधल्या त्या सगळ्या हिंसाचाराच्या मध्ये असलेला तो आरोपी पप्पू असेल किंवा ऋषिकेश असेल, ह्या सगळ्यांचे फोटो हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर व्हायरल झालेले होते, त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये। पण शिवसेना हा हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे, त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यावरती आम्ही कारवाई करून हकालपट्टी केलेली आहे। जी, धन्यवाद ज्योतिजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।